वास्तूमधलं गुरुचं स्थान सांगितलं, तर गुरु जर नकारात्मक असेल किंवा नकारात्मक प्रभाव देत असेल तर याचा थेट प्रभाव हा आर्थिक परिस्थितीवर होतो का आणि आरोग्यावर सुद्धा होतो का? हो, कारण की जेव्हा आपण गुरुचं कारकत्व पाहतो तेव्हा योग्य मार्गाने अर्थार्जन हे गुरुच्या हातात येत आहे. त्यामुळे जर गुरु नकारात्मक असेल तर आर्थिक परिस्थितीवर होतो, पैसा येण्यावर होतो आणि चुकीच्या जागी खर्च होण्यावरही होतो. म्हणजे जर गुरु नकारात्मक झालेला असेल तर नको त्या ठिकाणी तुमचा पैसा खर्च होतो, पैसा अडकतो. एखाद्याला आपण पैसे सहज मदत पण दिलंय की पैसाही जातो आणि माणूसही जातो. तिथे गुरु कुठेतरी नकारात्मक असतो. मग कसं असतं ना की आपली जी समज असते ती गुरुदेव समृद्ध करतात. मग जर गुरु प्रबळ असेल, कुणी आपल्याला उदार पैसे मागितले तर आपल्याला लगेच लक्षात येतं की याचा हेतू काय आहे. मग द्यावं की नाही द्यावं हे आपण तेव्हा ठरवू शकतो. म्हणजेच आपले पैसे वाचतात की नाही. नाही तर मग काय, पैसाही गेला, माणूसही गेला. त्याचा अत्यंत नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. गुरुदेव इथे सुद्धा संरक्षण करतात. नक्कीच. पण आता हे आपल्या घरामध्ये गुरुचं प्राबल्य वाढावं आणि तो सकारात्मक व्हावा यासाठी काही उपासना आहेत का? किंवा मग कसं असतं की गुरुचरित्र वाचतात अनेक जण, दत्त उपासना करतात आणि विष्णू सहस्त्रनाम सुद्धा करतात. तर या उपासना त्यावर कितपत उपायकारक ठरतात आणि ते कशा पद्धतीने आपण उपासना करायला पाहिजे? या उपासना अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या केल्या पाहिजेत. आपल्या घरांमध्ये ज्या पद्धती रूढ आहे त्याच्यात या उपासनांचं महत्व आहे. होतं काय ना, कोणतंही दैवी कार्य, दैवी उपासना वाया जात नाही. अशा उपासना करताना कधीही अपेक्षा ठेवू नका, कारण श्रीकृष्ण सांगून गेलेले आहे अपेक्षा ठेवून तुम्ही कार्य करू नका. मात्र दत्तमाला मंत्र एक खूप छान आहे. या सगळ्या उपायांचे खूप शुभ प्रभाव आपल्याला प्राप्त होतात. दत्तमाला मंत्र तर इतकं प्रभावी आहे की अगदी ज्या घरांमध्ये घटस्फोटासारख्या केसेसच्या जवळपास पोहोचले असं कपलही जेव्हा दत्तमाला मंत्र म्हणतं, म्हणजे उपाय देताना मी एका जोडीला कसं दिलं ना की एकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार म्हणावं, दुसऱ्याने मंगळवार, गुरुवार, शनिवार म्हणावं. जागा एकच ठेवली, दिवा लावायचा. म्हणजे त्याच्यात एक साखळी निर्माण केली. त्यांच्यात एकदम सकारात्मकता निर्माण झाली. असं नाही की खूप प्रेम वाढलं असं नाही, परंतु वेगळं राहूया या विचारात गेलेले ते दोघं 2 पावलं मागे आले. आणि ही खूप मोठी गोष्ट असते जेव्हा असा एकोपा निर्माण होतो कुटुंबात. तर ते दत्तमाला मंत्र नाही, खूप सोपा मंत्र आहे. तर असे या सगळ्या उपासना अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि आपल्या ग्रंथांमध्ये त्या दिलेल्या आहेत. तर या सगळ्या उपासना ज्याला जशा शक्य असतील त्या करा. खूप करा असं नाही, तुमच्याने होईल तेवढं श्रद्धेने, कारण ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे उपाय किती करावे किंवा देवाची साधना किती करावी तुम्हाला झेपेल तसं, दान किती करावं तुम्हाला जमेल तसं. म्हणजे कुठेही तुमच्यावर जबरदस्ती नसते. पण जे काही कराल ते मनाने करा, प्रेमाने करा, श्रद्धेने करा. नक्कीच. तर हे सगळे उपाय खूप महत्त्वाचे आहेत. हे आपल्या प्रेक्षकांनी अवश्य करावे, त्याचा त्यांना दीर्घकाळ लाभ होईल. मुलांशी नातं घट्ट राहतं. आजकाल मुलं वेगळी राहतात. मग असे उपाय जेव्हा तुम्ही करतात तर तुमचं मूल कितीही लांब गेलेला असला तरी तो तुमच्याशी कनेक्टेड राहतो.